की संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो, पण लँडस्लाईड झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप झालेल्या आहेत, त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाही आहे. पण मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे, ते सुखरूप आहेत. पुढचं सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे. अजूनही कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला त्याची कळवावं. दिल्लीशी आमचा संपर्क सतत सुरू आहे, 24 तास आम्ही अलर्ट मोडवर आहोत. मला वाटतं अजून कोणाकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर ती निश्चित आम्हाला द्यावी. आपल्याकडनं एक माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे, त्याबाबत काही अर्ज भरून मिळत आहेत का आपल्याला? नाही, अजून कोणी तसं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं नाही, पण आम्हाला 45-45च्या 2 बस आपल्या महाराष्ट्रातल्या टुरिस्ट जे आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी गेल्यात अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे. 80 लोक जवळपास आहेत त्यात आपल्या अशी माहिती आहे. आम्ही त्यांचा शोध घेतो आहे, त्यांच्याशी संपर्क करण्याचा सतत आम्ही प्रयत्न करतो आहोत. तिकडच्या सरकारशी सुद्धा आमचा केंद्र सरकारचा संपर्क सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यात लक्ष घालत आहेत. मला वाटतं जशी आम्हाला माहिती मिळेल ती आम्ही लगेच तशी त्या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करू. पण अजूनही कुणाकडे काही माहिती असेल तर ती आम्हाला आपण निश्चित सांगावी, म्हणजे मग आम्हाला त्यांचा शोध घेण्यासाठी. आपण जे 80 म्हणतायत, 80 पैकी 4 जणांशी तुमचा संपर्क झालेला आहे, ते किती लोकांच्या सोबत आहे? म्हणजे आता 80 पैकी किती लोक सुरक्षित आहेत, किती तुमच्या संपर्कात आहेत? 4 लोकांशी आमच्या डिपार्टमेंटशी मी आत्ताच बोललो, तर त्यामुळे 4 लोकांचा आमचा संपर्क झालेला आहे. तर मी सांगितलं की आमचे 37 लोक जे आमचे शेजारी आहेत गेलेले, गुजराती परिवार आहे, ते आहेत, एक मुलगा एक मुलगी आणि त्यांची आई, 3 जण आहेत. तर ते मला भेटूनच गेले होते जायचे 1 दिवस आधी, त्यामुळे ते सुद्धा सुरक्षित आहेत. त्यांच्या बसमध्ये सुरक्षित जण काल रात्री ते सविस्तर बोलणं झालं. त्यांनी मला व्हिडिओ पण लावला संध्याकाळी की इथे किती छान वातावरण आहे, इथला निसर्ग बघा म्हणून त्यांनी मला व्हिडिओवरच लावला, त्यांनी मला फोन. ते सुद्धा सुरक्षित आहेत. तिथले मुलगा मुलगी देखील अमेरिकन आहेत, तिकडे शिकत सुट्टीमध्ये इथे आलेले होते 4-8 दिवस 15 दिवसासाठी, फक्त फिरायसाठीचं पण. आणि म्हणून मला असं वाटतं की ती बस पूर्ण सुरक्षित आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, कारण ते इथून दिल्लीला गेले, दिल्लीहून मग नेपाळला गेले, मग सगळे लोक कलेक्ट करत ही टीम घेऊन जाते टूर्स कंपनी. ते सुरक्षित आहेत. पण अजूनपर्यंत आमच्याकडे संपर्क काही फारसा झालेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत, तिथल्या सरकारशी, तिथल्या सगळी यंत्रणा आहे, आपत्ती व्यवस्थापन, त्यांच्याशी आम्ही बोलतो आहोत. आपली सेना आहे ती सुद्धा तिथे दाखल झालेली आहे. मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही अतिशय अलर्ट मोडवर आहेत. जसंही तपास लागेल कळेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना कळू, पण सर्वांना मदत करण्यासाठी शासकीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. इथले नाशिक आणि नॉर्थ महाराष्ट्रामधले काही लोक गेलेले आहेत का, किंवा त्यांच्याशी काही संपर्क? अजून अशी माहिती नाही. आम्ही लोकांना विचारतो, सगळ्यांना आम्ही प्रसिद्धी दिलं आहे त्या ठिकाणी की आम्हाला कळवा, जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. आम्ही आमचा नंबर दिला आहे, तो 24 तास आहे त्या ठिकाणी टोल फ्री, आणि त्याच्यावरून आम्ही सांगितलं की आम्हाला कळवा. कोणी आपल्या आजूबाजूचं गेलं असेल, कोणी आपले नातेवाईक गेले असतील, आपल्या ओळखीचे कोणी गेलं असेल, जसं मला माहीत होतं आणि म्हणून मी लगेच त्यांचा शोध घेतला, पण ते सुखरूप आहेत. तसं कोणी गेलेलं असेल तर त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवावं, म्हणजे मग आम्हाला शोध घेण्यासाठी सोपं होईल. MPSCचा जो पेपर फुटला होता तर त्याचं बिंग आता फुटलेलं आहे. एका प्रेम प्रकरणामधनं ही पेपर फुटी झाल्याचं आता निदर्शनास आलं. 6 जणांना अटक झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी नेमकं काय प्रिव्हेंटिव्ह मेजर? त्यासाठी सगळे प्रयत्न सरकार करत आहे, पण आता लोक जितके निर्लज्ज झालेले की मला कळत नाही काय बोलावं या विषयावर, मलाही कळत नाही. पण मला असं वाटतं की सरकार सगळे खबरदारी कशा पद्धतीने ते सगळं टाळता येईल, पुढे भविष्यामध्ये कसं